मित्रांनो, मराठी टेक्स्टबुक थर्ड स्टँडर्ड मराठी टेक्स्टबुक पेज नंबर 34 याच्यामध्ये एक स्टोरी दिलेली आहे आपल्याला. तर आपल्याला स्टोरी वाचायची. आता या स्टोरीमध्ये काय दिलेले आहेत, पूर्ण स्टोरीमध्ये तुम्हाला दिसते बघा, इथे चित्र दिले छोटे छोटे, इथे नावं नाही दिले, चित्र दिले. तर त्या चित्रांची नावं आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करायची आहेत आणि त्याच्यापूर्ण स्टोरी तयार करायची. आता ही स्टोरी काय दिले, तर इथे सूर्य दिले आहे, सूर्याचं चित्र दिलेलं आहे. तर सूर्य उगवलाच, तर सूर्यापासूनची काहीतरी स्टोरी आहे. आपण स्टोरी काय ते पुढे बघूया. ठीक आहे. तर सोनपूर नावचे एक छोटस गाव होतं. हे काय आहे, गाव आहे, म्हणजे इथे गावचं चित्र आहे. तर सोनपूर नावाचे एक छोटे गाव होते. पुढे काय, गावात जेमतेम 50 घरे होती. गावात किती होती, 50 घरे होती फक्त, म्हणजे छोटस गाव होतं. ठीक आहे. त्यातील एका घरात एक आजी राहत होती. त्या गावातील एका घरामध्ये आजी राहत होती. त्या आजीचं चित्र दिलं बरोबर. एक आजी राहत होती. तिचे नाव काय होतं, तिचे नाव मुक्ताबाई होते. त्या आजीचं नाव काय होतं, मुक्ताबाई होते. ठीक आहे. पुढे काय दिले, तिच्याकडे एक कोंबडा, हा काय कोंबडा आहे, चित्र कशाचं आहे, कोंबड्याचं आहे. तिच्याकडे एक कोंबडा होता. रोज दिवस उगवण्यापूर्वी तो आरवायचा. तो काय करायचा, रोज दिवस उगवण्यापूर्वी म्हणजे उजडायच्या अगोदर आरवायचा. आरवायचा म्हणजे काय करतो, कोंबडा ओरडतो ना सकाळी, त्याला काय बोलतात, आरवायचा. त्याच्यानंतर काय बोलत, त्यानंतर सूर्य उगवायचा. म्हणजे कोंबडा आरवल्यानंतर, म्हणजे पहाटे जेव्हा कोंबडा ओरडतो त्याच्यानंतर सूर्य उगवायचा. मुक्ताबाईंना असं वाटे, मुक्ताबाईला काय वाटायचं की तिचा कोंबडा आरवला नाही, म्हणजे जर कोंबडा सकाळी पहाटे आरवलं नाही म्हणजे ओरडलं नाही, तर सूर्योदय होणार नाही. म्हणजे तिचं काय गैरसमज होता असा आजीचा, की तिचा कोंबडा जर सकाळी आरवला नाही तर सूर्य उगवणारच नाही असं तिला वाटत होतं. ठीक आहे. तर सूर्योदय होणार नाही म्हणून तिने काय केलं, म्हणून तिने सूर्याला, इथे काय दिले, सूर्य, म्हणून तिने सूर्याला अद्दल घडवण्याचे ठरवले. मग तिने काय केलं, सूर्याला अद्दल घडवायचे ठरवले. तिला काय वाटत होतं की तिचा कोंबडा आरवलं नाही, म्हणजे कोंबडा जर सकाळी पहाटे ओरडलं नाही तर सूर्य उगवूच शकत नाही असं तिला वाटत होतं. म्हणून तिने काय केलं की सूर्याला अद्दल घडवायचं ठरवलं. मग तिने त्याच्यासाठी काय केलं, दुसऱ्या दिवशी तिने कोंबड्याला हे काय दिले, डालगा, म्हणजे एक छोटीशी टोपली आहे त्याच्या खाली झाकून ठेवला. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी तिने कोंबड्याला एका छोट्याशा टोपली खाली झाकून ठेवले. तरीही सूर्योदयाच्या वेळी सूर्य उगवलाच. तिने कोंबड्याला झाकून ठेवलं, कोंबडा आरवला नाही सकाळी, ओरडला नाही, तरी सुद्धा सूर्योदयाच्या वेळी म्हणजे सूर्य उगवायच्या वेळी उगवलाच तो. म्हणजे याचा अर्थ काय होतो की कोंबडा जर झाकून ठेवला तरी सूर्य उगवला सूर्योदयाच्या वेळी, म्हणजे सूर्याला कोणीही थांबवू शकत नाही. तर अशा प्रकारे एक ही छोटीशी स्टोरी आहे.